दुपारी 2च्या उन्हात पायपीट झाली खरी, पण हा असा नजारा पाहायला मिळाल्यावर त्याचा शीण कुठल्या कुठे निघून गेला. नमस्कार, मी आदिती. मागच्या ब्लॉगमध्ये आपण तळबीड गाव बघितलं आणि आज मी चालले तळबीडच्या पाठीशी उभ्या असलेल्या वसंतगडावर. कराडपासून साधारण 11 किलोमीटरवर वसलेल्या या गडावर वसंतगड गाव व तळबीड अशा 2 वाटांनी जाता येतं. आम्ही महाराणी ताराबाई शाळेजवळून अर्थात तळबीडमधून चढायला लागलो. सुरुवातीच्या बांधीव पायऱ्या व नंतर पायवाट अशा मार्गाने साधारण तासाभरात आपण गडावर पोहोचतो. गडाचं मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांच्या माऱ्यात उद्ध्वस्त झालं, मात्र त्याचे अवशेष गणपती मारुतीराय यांचे दर्शन घेऊन गडाच्या मुख्य भागात जाता येतं. गडावर सद्यस्थितीत सदर राजवाड्याचे अवशेष, गजलक्ष्मी, श्रीराम व महादेव मंदिर, चुन्याचा घाणा, पाण्याची तळी, स्मृतिशिळा इत्यादी अवशेष विखुरलेले आहेत. गडावरचे एक मुख्य आकर्षण म्हणजे शूरपणखेचा पुत्र मानल्या जाणाऱ्या चंद्रसेन महाराजांचं मंदिर. चैत्र महिन्यात इथे यात्रा भरते. सध्या गडावर बऱ्याच ठिकाणी काटेरी रान उगवलं असलं तरी तटावरून फेरफटका मारता येतो. दूरवर दिसणारी कृष्णामाई, तळबीड व आजूबाजूची गावं असा हा सुंदर परिसर निहाळत 2 तास कसे निघून जातात ते कळतही नाही. अचानक ठरवून केलेली ही पायपीट माझ्यासाठी तरी सार्थकी ठरली. तुम्ही सुद्धा भर दुपारी असा कोणता भन्नाट ट्रेक केलाय का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन कॉन्टेंटसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.